से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. साऊंड वर चढलेले उतरा, जरा करंट सोडा केला ना त्याच्यामध्ये, जरा नाचल्यावर कळतंय आतून येतंय करंट काहीतरी. खऱ्या अर्थानं जिंकणं आणि हरणं याच्यापेक्षा लढणं फार महत्वाचं आहे. तुम्ही लढलाच नाही तर त्यातली मजा कळत नसते. शाळेत गेला नाही तर अभ्यास काय असतो हे कळत नाही. शेतीमध्ये नांगर चावल्याशिवाय कळत नाही शेतकरी काय. एका दिवशी सुई खाल्ल्याशिवाय कळत नाही डॉक्टर काय प्रकार आहे. तसं तालमीत गेल्याशिवाय कुस्ती कळत नसते, लढल्याशिवाय कळत नसते. इलेक्शन वाईट वाईट म्हणणाऱ्यांनी कधी लढून बघा, मग कळत असते त्यात मजा आहे का काय आहे. त्याच्यामुळं प्रत्येक माणसानं आयुष्यामध्ये खेळाकडे पाहिलं पाहिजे. जिंकणं आणि हरणं हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण त्याच्यामध्ये लढणं उतरणं हे महत्वाचं आहे. जीवन हा संघर्ष आहे, कधी शत्रूशी, कधी मित्राशी, कधी स्वतःशी संघर्ष आहे. त्या संघर्षाच्या भट्टीमधून तापून निघालेला माणूस आयुष्याच्या सफरेमध्ये कधी अर्थानं कधी पराभूत होत नव्हतो. शबास पृथ्वी, शबास सिकंदर, शबास. लक्ष्यावरती लक्ष लागलं, पुन्हा काउंटर अटॅक, घोट्यातनं पट काढला पृथ्वीराजनं. ओ काहीतरी घडतंय. अरे बाबा 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 बाबा, टाळ्या 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 टाळ्या. ओ ಶಬಾಸ್. ನೀಡಿರುವಂತಹ ಮಹಾ ಹೃದಯವಂತ ಹೊಲದ ಮಾಲಕರಿಗೆ ಒಂದು ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭ. ದಯವಿಟ್ಟು ಪಂದ್ಯಾವಳಿ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಮ್ಮೆಲೆ ತೆರಳಬಾರದು, ಶಾಂತತೆಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸಾಲಾಗಿ ಸಹನೆಯಿಂದ ತೆರಳಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳಿರ್ತಾರೆ, ವಯಸ್ಸಾದಂತಹ ವೃದ್ಧರಿರ್ತಾರೆ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿರ್ತಾರೆ. ಇಷ್ಟೊತ್ತರ ತಾವೆಲ್ಲ ಕುಂತಿದ್ದೀರಿ, ಇನ್ನು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅರ್ಜೆಂಟ್ ಏನೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಸಹನೆಯಿಂದ ನಿಧಾನವಾಗಿ ಸಾವಕಾಶವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇಮ ಅದು ನಮಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ. ಸುರಕ್ಷತೆಯಿಂದ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕು. ಈ ಒಂದು ಹೊಲದ ಸಹಾಯ ಸಹಕಾರವನ್ನ ನೀಡಿರುವಂತಹ ಶ್ರೀ ನಾಮದೇವ್ ಜವಳಿಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು. ಹಾಗೂ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಜವಳಿಕರ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಗೋಪಾಲ್ ಜವಳಿಕರ್ ಅವರು ಕೂಡ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅರುಣ್ ಜವಳಿಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವಿನಾಶ್ ಜವಳಿಕರ್ ಅವರಿಗೆ, ಅರುಣ್ ನೈಗೋಜಿ ಅವರಿಗೆ, ರಾಜು ನೈಗೋಜಿ ಅವರಿಗೆ ಈ ಒಂದು ನೆಲದ ಅರೆ